आज आपण गुरुचरित्र अध्याय 9 मधील श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे श्री गुरु आणि रजक म्हणजे कपडे धुण्याचे काम करणारा व्यक्ती यांची कथा ऐकणार आहोत। कुरुपुरात श्रीपाद श्रीवल्लभ शांतपणे वास्तव्य करत होते। रोज सकाळी ते गंगेवर स्नान करत संध्योपासना आणि पूजा करत। त्यांच्या मठात एक रजक अतिशय भक्त आणि सेवाभावी दररोज येऊन मूर्तीला नमस्कार करत असे। मठ झाडणे, स्वच्छ ठेवणे ही सेवा तो आनंदाने करत असे। एक दिवस वैशाख महिन्यात गंगेच्या काठी त्याने एक भव्य दृश्य पाहिले। एका यवन राजाचा मोठा ताफा, सुंदर स्त्रिया, अलंकार, हत्ती, घोडे, ते वैभव पाहून त्याच्या मनात क्षणभर विचार आला, माझ्या आयुष्यात असे सुख मिळाले नाहीत तर माझा जन्म कशासाठी? श्री गुरूंनी त्याच्या मनातला विचार तात्काळ ओळखला। रजका, काय विचार करतोस? तो लाजला पण म्हणाला, गुरुदेव, त्या राजाचं वैभव पाहून माझं मन डगमगले, पण खरं समाधान मला तुमची सेवा करण्यातच आहे। श्रीपादांनी प्रेमाने समजावलं, तू जन्मभर मेहनत केली आहेस, आयुष्यात कधीच सुखाचा स्पर्श नाही मिळाला, म्हणून अशी इच्छा येणे स्वाभाविक आहे। मनातील इच्छा पूर्ण झाली नाही तर ती पुढच्या जन्मात अडथळा बनते। म्हणून मी तुला आशीर्वाद देतो, पुढच्या जन्मी तू बिदरचा राजा होशील, तुला सर्व सुख मिळतील। रजकाने विनंती केली, गुरुदेव, हे सुख मला वृद्धपणी नको, मला तरुणपणीच मिळू दे आणि तुम्ही मला कधीच सोडू नका। तेव्हा श्रीपाद म्हणाले, पुढच्या जन्मात तुझ्या आयुष्याच्या शेवटी मी नृसिंह सरस्वती रूपाने तुला भेटेन आणि तुझा मार्ग दाखवी। या आशीर्वादाने आनंदून रजकाने तत्काळ देह सोडला। पुढच्या जन्मी तो बिदरच्या यवन कुळात जन्मला आणि राजा झाला। सिद्ध्योगी पुढे सांगतात, श्रीपाद श्रीवल्लभ हे आश्विन वद्य द्वादशी मृग नक्षत्रा दिवशी गंगेत अदृश्य झाले। दिसायला अदृश्य पण आजही ते कुरुपुरात सूक्ष्म रूपात वास करतात। अशा आणखी दिव्य कथा ऐकायच्या असतील तर आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।